मित्रांनो, या ठिकाणी होऊ घातलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका अर्थानं मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे या दृष्टिकोनातून हा एक या ठिकाणी भगवद्गीता चर्चापैकीचं आयोजन मला मनाचं वाटतं. मित्रांनो, मी गडचिरोली जिल्ह्यातील एक सेवक आहे आणि जोगी साहेबांच्या ध्वनीच्या माध्यमातून जो आमच्या परिसरातील आमच्या जिल्ह्यातील मार्गदर्शनाच्या कानावर जे काही भगवत कार्याचं निमंत्रण आला त्या माध्यमातून आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील या ठिकाणी आज जवळपास वैद्य साहेब 80 सेवक या ठिकाणी परमेश्वरी कार्याला जुडलेले आहेत आणि परमेश्वर कृपेचा लाभ घेत आहेत. माझ्या परिसरातून मी 23 सेवक घेऊन आलो. आरमोरी परिसरातील 20 सेवक आलेले आहेत. आरमोरी तालुक्यातील देऊळगाव या ठिकाणाहून 10 सेवक आलेले आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यातील कोडची तालुक्यातून 20 सेवक आलेले आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी 80 सेवक या ठिकाणी परमेश्वर कार्याला जुडलेले आहेत. मला म्हणा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील सेवकांना माहिती आहे, एका संताचे शब्द आहेत, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जागवा. साहेब, हा मार्ग मुळातून नागपूर येथून बाबाच्या निवासस्थानातून हा मार्गाचा उगम झालेला आहे. आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानावर लिहिल्या गेला रवी भाऊ की आपला गडचिरोली जिल्हा आदिवासी मागासवर्गीय जिल्हा म्हणून या महाराष्ट्रामध्ये आमची ओळख निर्माण झालेली आहे. त्याच पद्धतीनं या मानवधर्म परमात्मा एक मार्गात आम्ही अनुभवी तुमच्यासारखे नाही, आम्ही शिकण्यासाठी काहीतरी घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि घेण्याचा प्रयत्न मी माझ्या गडचिरोली जिल्ह्याच्या मार्गदर्शकाच्या वतीनं आणि आलेल्या सेवकाच्या वतीनं तुमच्याकडून आम्ही घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणून बोलताना चालताना माझ्या काही मुखातून काही अपशब्द निघाला असेल किंवा माझ्या मुखातून काही चूक होईल तर आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील मागासवर्गीय सेवक म्हणून तुम्ही आम्हाला क्षमा कराल. मी आणि माझ्या गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या सर्व सेवकाच्या वतीने मी तुम्हाला क्षमा मागतो आहे. बांधवानो, मी तुमच्यासाठी नवीन आहे. हा परिसर माझ्यासाठी पूर्ण नवीन आहे. मी पहिल्यांदा या आलसूर या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि म्हणून मला या ठिकाणी बोलताना किंवा तुमच्यापर्यंत माझे विचार देत असताना मला कुठेतरी अडचण निर्माण झालेली आहे, कारण आम्ही मागासवर्गीय सेवक आहोत. जसा आमचा जिल्हा मागासवर्गीय आदिवासी जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये कागदावर लिहिल्या गेलेला आहे. तर मला या ठिकाणी एक तुम्हाला सांगायचं वाटतं मित्रांनो, मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की या मार्गाला जुळण्यापूर्वी माझ्या महान त्यागी जिंदजींनी प्राप्त केलेली दैवी शक्ती आहे, त्या कृपेचा मानवी अनुभव मी या मार्गाला जुडण्यापूर्वी बघितलेला आहे. एक नाही तर 2 परमेश्वर कृपेचे मानवी अनुभव या धर्माला जुडण्यापूर्वी मी बघितलेला आहे. एक अनुभव तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याचशा सेवकांना माहिती आहे. कडोली येथील श्री रामचंद्रजी कोल्हे, आज त्यांची वय 80च्या वरचे वय आहे त्यांची, ते आज या ठिकाणी आलेले आहेत. रामचंद्रजी कोल्हेच्या मुलाचा अनुभव तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून ऐकले आहेत. मी तो अनुभव या ठिकाणी सांगणार नाही, परंतु मी माझ्या कुटुंबातला प्रत्यक्षात घडलेला अनुभव तुम्हाला सांगण्यापूर्वी एक तुम्हाला सांगू इच्छितो. ताई, माझा लग्न, मी स्वतःला भाग्यशाली समजलो, माझा लग्न. बरं, एक प्रश्न तुमच्यासाठी, या धर्माला जुडण्यापूर्वी सेवक आणि सेविका मानव मंदिर सांस्कृतिक भवन किती सेवकांनी बघितले ते हात वर करा. या धर्माला जुडण्यापूर्वी भवन किती सेवक आणि सेविकांना बघितलेले आहेत? बोटावर फुगल्यासारखे सेवकाकडून फक्त 2 हात वर गेलेले आहेत. दादा, मी सुद्धा या धर्माला जुडण्यापूर्वी मानव धर्म सांस्कृतिक भवन बघितलेलं आहे, मानव मंदिर सांस्कृतिक भवन मी बघितलेलं आहे. पण सांगायचं एक आश्चर्याची गोष्ट वाटते मित्रांनो, माझा नियोजित लग्न वैद्य साहेब 8/5/1998 रोजी
मानव मंदिर सांस्कृतिक भवन या ठिकाणी माझं लग्न शुभमंगल झालं त्या ठिकाणी. मग मी भाग्यशाली नाही ताई? माझं लग्न मानव मंदिर सांस्कृतिक भवन यामध्ये माझं लग्न 8/5/1998 रोजी झालेलं आहे. माझी पत्नी या मार्गाची सेविका, मी अनेक देवाची पूजा करणारा. ताई तुम्हाला माहिती आहे, तुमचं जेव्हा लग्न होत असते आणि तुमच्या कुटुंबातील तुमचे आई वडील शेवटच्या क्षणी विदाय देत असताना तुम्हाला काय देत असते ताई? सांगा, काय देत असते? माहेरचा आहेर घेऊन तुम्हाला तुमची विदाय केल्या जात असते. माझी पत्नी जेव्हा माझं लग्न झालं, लग्नाच्या अगोदर या मानवधर्म परमात्मा मार्गाची सेविका होती आणि माझ्या पत्नीनं आपल्यासोबत माहेरचं आहेर म्हणून काय घेऊन आलं होतं माहित आहे ताई? परमेश्वर कृपेचा मानवी अनुभवाचं पुस्तक सोबत घेऊन आली होती. खऱ्या अर्थानं त्यावेळी माझी पत्नी, त्या माझ्या पत्नीचा विश्वास त्या परमेश्वराप्रती होती. खऱ्या अर्थानं माझी पत्नी त्या परमेश्वर आपल्या सोबत घेऊन माझ्या घरी नांदायला आली होती. ताई अजून परत तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात कुठून होत असते? वैवाहिक जीवनाची सुरुवात कुठून होत असते ताई? उत्तर आहे, मी सांगून देतो तुम्हाला. ताई तुमचं लग्न झालं, तुम्हाला अनेकांमध्ये दिलं असेल, त्यावेळी आज लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा म्हणजे कथा म्हणायची आपण त्याला. तिथून तुमची वैवाहिक जीवनाची सुरुवात, बरोबर आहे? मग कथाकार करणारा काय सांगत असतो रवी भाऊ? लीलावती आणि कलावतीची कथा. या ठिकाणी ते लीलावती आणि कलावतीची कथा नाही, तर घडलेला प्रत्यक्ष त्या परमेश्वर कृपेच्या मानवी अनुभवाच्या माध्यमातून आपल्या त्या परमेश्वराचं काय गुण मिळालेला आहे, काय अनुभव आलेला आहे, त्या माध्यमातून या ठिकाणी मी आणि आतापर्यंत झालेले बाबाच्या सेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी कथन केलेले आहे. मग माझं लग्न 1998 साली झाल्यानंतर माझी पत्नी माझ्या घरी नांदायला आली. मी एक व्यवसायाच्या माध्यमातून माझ्या वडिलांच्या कुटुंबातून दूर राहतो. मी राहतो कडोली, तालुका कोरखेड, जिल्हा गडचिरोली या ठिकाणी मी व्यवसायाच्या माध्यमातून तिथे मी व्यवसाय करत आहो. आणि माझ्या वडिलांचं गाव आणि माझा जन्म मुक्काम पोस्ट पारडी, तालुका जिल्हा गडचिरोली येथील मी रहिवासी आहे. मग लग्न झाल्यानंतर ताई तुम्हाला माहिती आहे, नवीन नवरी असते तोपर्यंत सासरच्या घरी असते आणि काही दिवसानंतर माझ्यासोबत माझी पत्नी कडोली येथे राहासाठी आली. जीवन सुरक्षित आणि चांगलं सुरू होतं. आमच्या संसारामध्ये कोणतीही अडचण निर्माण नव्हती. माझी पत्नी बाबाची सेविका असल्यामुळे सोबत परमेश्वराला घेऊन आली होती. परमेश्वर कृपेच्या पुस्तकाच्या माध्यमातून तिचा विश्वास त्या परमेश्वरावर होता. घेऊन आली पुस्तक ते माझी पत्नी, तिचा विश्वास त्या परमेश्वरावर. मी काही मोठा पुजारी नव्हतो. माझ्या घरी काय अशी मोठी खूप काही अनेक देवाची फोटो लावली नव्हती. पण आंघोळ केल्यानंतर एक श्रद्धेच्या माध्यमातून तुम्ही या धर्माला जुडण्यापूर्वी आंघोळ केल्यानंतर अगरबत्ती पेटवायची आणि कुठेतरी त्या देवाला अगरबत्ती लावायचे. त्याच माध्यमातून या धर्माला जुडण्यापूर्वी हे कार्य मी त्यावेळेस करत होतो. परंतु माझी पत्नी करायची पण कशी? तुकडोजी महाराजांना आपल्या समाजाला जागवण्याचं काम केलेलं आहे. त्या माध्यमातून त्या काळामध्ये समाज आपला आजही जागला नाही, अंधकारमय जीवन आजही जगत आहे. आणि माझ्या पत्नीची पूजा कशी होती ताई? अरे म्हणी नाही भावाने देवा मले पाव देवा, बाजारचा भाजीपाला नाही रे देवा, अशानं भेटायचं नाही रे. या म्हणीप्रमाणे माझी पत्नी त्या अनेक देवाची पूजा माझ्या निवासस्थानी करायची. परंतु खऱ्या अर्थाने माझ्या पत्नीचा विश्वास तिचा त्या भगवंतावर होता. मग सन 2004 ची गोष्ट, सन 2004 ची गोष्ट, हिवाळ्याचे दिवस. माझ्या पत्नीला आणि माझ्या परिवारात एक मुलगी होती आणि दुसऱ्यांदा माझ्या पत्नीला दिवस गेलेले होते. ताई माझ्या पत्नीला दुसऱ्यांदा दिवस गेलेले होते आणि ती डिलिव्हरीची वेळ जवळपास आली होती. आणि म्हणून मी माझ्या आईला माझ्या पत्नीला घेऊन घेण्यासाठी मी माझ्या आईला माझ्या निवासस्थानी कडोली या गावामध्ये बोलवलं होतो. आज उदाहरणार्थ आज
निघण्याचा दिवस, ठरलेली वेळ अंगोर झाली. काही वेळातच कडोलीवरून माझ्या सोहगाई जाण्यासाठी पूर्ण तयारी झाली. ताई, तुम्हाला जरूर माहिती आहे, सर्व माझ्या ताईंना माहिती आहे की पोटामध्ये बाळ असल्यानंतर बाईची ही डिलिव्हरी केव्हा होत असते, फक्त यांना जाणीव आहे, तुम्हाला काही जाणीव नाही आहे. ज्यावेळी पोटामध्ये बाळ असते आणि डिलिव्हरीची वेळ येत असते त्यावेळी तिच्या ओटी पोटामध्ये आणि कमरेमध्ये हळूहळू दुखायला त्रास सुरू होते. परंतु तो दिवस ताई माझ्या पत्नीचा असा उचलला की माझ्या पत्नीला कोणत्याही प्रकारची पोटामध्ये कळा नाही आणि कमरेमध्ये त्रास नाही. एवढं असताना सुद्धा तिच्या योनी मार्गातून ब्लडिंग, रक्तस्राव सुरू झाला. एवढा रक्तस्राव सुरू झाला की एवढी जागा त्या ठिकाणी माखली गेली. मग म्हणतात ना, वैद्याचा मुलगा गांडूळ खाऊ मेला. मी वैद्य, डॉक्टर व्यवसाय करणार मी वैद्य, परंतु वैद्याचा मुलगा गांडूळ खाऊन मेला अशी गत त्यावेळी निर्माण झाली. मग सूचन असे झालं मला. अशा वेळी मी एक नर्सला आणि एका ताईंना घरापर्यंत बोलवून घेतलं आणि माझ्या पत्नीला पलंगावर झोपवलं. झोपवल्यानंतर मी स्वतः डॉक्टर, स्वतः इंजेक्शन दिलं आणि कडा वाढवा म्हणून ते आपले सलाईन लावले, त्याने त्याच्यामध्ये इंजेक्शन टाकले, ते इंजेक्शन टाकल्या गेला. प्रयत्न आमचे शर्तीचे सुरू आणि सरते शेवटी एक निदर्शनात माझ्या आला ताई की पोटातला बाळ हा त्याच वेळी पोटामध्ये मेलेला होता. मग तुम्हाला माहिती आहे ते पोटामध्ये बाळ मेलेला असेल त्याला योनी मार्गातून काढणाऱ्या या जगामध्ये कोणताही शास्त्रज्ञ नाही आहे, परंतु आमच्याकडे एक शास्त्रज्ञ वैद्य साहेब, एक शास्त्रज्ञ असा आहे तो निराकार आहे. मग माझ्या पत्नीनं आणि आमचे प्रयत्न आणि प्रयत्नाची साथ माझ्या पत्नीची सांगताना मी स्पष्टपणे आणि क्लिअर सांगतो आहे. डिलिव्हरी करत असताना ताई आणि नर्स आणि मी पण त्या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करत असताना योनी मार्गावरून त्याला पोट टाकून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु मेला असल्यामुळे तो बाहेर निघत नव्हता. त्या क्षणी माझ्या पत्नीला त्या परमेश्वराची आठवण झाली. कारण ज्यावेळी माझी पत्नी त्या परमेश्वर कृपेचा बाणीला अनुभव आपल्या सोबत घेऊन आली होती, खऱ्या अर्थानं त्या एका परमेश्वराला सोबत घेऊन आली होती. तिचा विश्वास त्या परमेश्वरावर माझ्या समक्ष आज तो वेळाचे माझ्या समोर डोळ्यासमोर उभा आहे. माझी पत्नी त्या भगवान बाबा हनुमानजीला आवाज मारते की हे भगवान बाबा हनुमानजी, एवढं मोठं दुःख माझ्यावर ओढलेले आहेत आणि या दुःखावर मात करा, तू एकच परमेश्वर आहेस. म्हटलं माझ्या पत्नीने त्या परमेश्वराला आवाज मारलं. अशा वेळी मी पण तटस्थ राहिलो होतो. मला माहिती नाही का हा भगवान बाबा हनुमानजी सृष्टी निर्माण तो एक परमेश्वर काय आहे, कसा आहे हे मला माहिती नाही, कारण त्यावेळी मी अनेक देवाची पूजा करणारा मानव होतो. परत आमचे शर्तीचे प्रयत्न सुरू. अशा वेळी काही वेळ निघून गेला, परंतु पोटामधला मेलेला बाळ खाली आला. अजून काही